तू तुझ्या बहिणीला समजव, तिला शांत बसायला सांग. ती जर का शांत राहिली नाही तर मी तिला ठार मारेन. आणि पुढील काहीच सेकंदामध्ये अनेक किंकाळ्या ऐकू येतात आणि एक 4 महिन्याची गर्भवती महिला त्या बेडवरती पडलेली असते. काही सेकंदांच्या शांततेनंतर तिचा भाऊ, त्याचं नाव आहे निखिल, हा थाय मुकून रडायला लागतो. तातडीने तो आजूबाजूच्या मंडळींना संपर्क करतो. ही संपूर्ण घटना काय आहे? दिल्लीमध्ये एक महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे. अत्यंत हरहुन्नरी आहे, हुशार आहे, त्याचबरोबर तिच्या कामामध्ये तरबेज देखील आहे. तिचं पोलीस दलामध्ये खूप मोठं नाव आहे. ती 27 वर्षाची आहे, काजल चौधरी. काजल चौधरी हिचं लग्न तिच्या स्वतःच्या मर्जीने तिच्या ओळखीच्या तरुणासोबत, अंकुरसोबत 2023च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेलं होतं. हे दोघेही, अंकुर आणि काजल, हे एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते आणि मग त्याच्यामुळे त्यांचं लग्न झालेलं होतं. आता यांच्या लग्नाला काहीसा अंकुरच्या घरच्यांकडून विरोध होता, अशी देखील माहिती समोर येते. त्याच्यामुळे मग त्यांच्या घरच्यांनी काजलला सून म्हणून तितकंसं आपलंसं केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मग घरगुती वाद यांच्यामध्ये होत होते. त्याच्यामुळे मग या नवरा बायकोने, म्हणजे अंकुर आणि काजलने, आपण वेगळं राहूया, कुठेतरी भाड्याने राहूया. त्याच्यामुळे दिल्लीमधल्या मोहन गार्डन या ठिकाणी एक घर भाड्याने घेतलं आणि तिथे दोघांनी राहायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग त्यांना लगेचच काजल गर्भवती राहिले. तिला 1.5 वर्षाचा मुलगा देखील आहे. दुसऱ्यांदा देखील काही महिन्यातच काजल गर्भवती राहिली. 4च महिन्यामध्ये तिचं बाळ ती पोटामध्ये वाढवत होती. आता या मधल्या काळामध्ये अंकुर आणि काजल या दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं होत होती, वाद होत होते. या सगळ्याचं कारण म्हणजे त्यांची आर्थिक तंगी होती. काजल दिल्ली पोलीसमध्ये स्पेशल कमांडो म्हणून कार्यरत असली तरी देखील तिच्या नवऱ्याचे जे काही खर्च होते, या खर्चांना पैसा कमी पडत होता. त्याच्यामुळे मग या दोघांमध्ये वाद होत होते आणि फक्त 3च वर्ष या दोघांच्याही लग्नाला झालेली होती. आता यांच्यामध्ये असणारे वाद, हे वाद ही काजल, ही जी तरुणी आहे, ही तरुणी तिच्या भावाला 22 जानेवारी या दिवशी सांगत होती. तिचा नवरा तिला कसा त्रास देतो हे सगळं भावाला ती सांगत होती. या दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर तिने आपल्या भावाला, म्हणजे निखिलला, फोन केलेला होता. आता हा तिचा भाऊ आहे. हा भाऊ तिला समजवत होता. आपल्या बहिणीचा संसार तुटू नये यासाठी सर्वतोपरी तो प्रयत्न करत होता. अंकुरने काजलच्या हातातून फोन हिसकावून घेतलेला आहे आणि तो तिच्या भावाला म्हणतो, तुझ्या बहिणीला शांत बसायला सांग, नाहीतर मी तिला ठार मारून टाकेन. आणि पुढच्या काही क्षणांमध्येच किंकाळ्या ऐकू येतात. पोलीस येतात. पोलीस तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. परंतु तिची अत्यवस्था असणारी परिस्थिती बघून तिला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घेण्यासाठी ॲडमिशन मिळत नसतं. शेवटीला गाझियाबादच्या एका हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिशन दिलं जातं. तिच्यावरती उपचार सुरू होतात. 27 जानेवारी या दिवशी अत्यंत मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवते. तिच्या मुलाची कस्टडी आईवडिलांकडे दिली गेलेली आहे. आता माहिती अशी समोर येते की लग्नाच्या वेळेला साधारणपणे 20 लाखाचा खर्च या लग्नामध्ये तिच्या माहेरच्यांकडून केला गेलेला होता. अजूनही तिच्या सासरच्या मंडळींकडून, जर का आम्ही दुसऱ्या कुठल्या मुलीशी लग्न केलं असतं तर आम्हाला कार देखील मिळाली असती, असे टोमणे तिला वरचेवर मारले जात होते. त्याच्यामुळे मग ती खूप दिवसांपासून तणावामध्ये होती आणि या तणावातूनच तिच्या नवऱ्यासोबत भांडण होत होती आणि या भांडणातून तिच्या नवऱ्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला करून तिला संपवून टाकलेला आहे. आता अशा घटना असतात, या आपल्या अवतीभोवती घडत असतात. अनेक स्त्रिया ज्या कर्तृत्ववान असून देखील, मोठमोठ्या पदावरती कार्यरत असून देखील, अशा ज्या काही कर्तृत्ववान स्त्रिया असतात या सासरच्या त्रासाला बळी पडत असतात. तर मग या सर्वसामान्य ज्या काही महिला असतील, तरुणी असतील, यांची वर्णी कुठे लागत असेल याचा आपण विचार करू शकतो. आणि हव्यास आहे, हा हव्यास कधी संपत नाही. आपल्या सुनेकडून आपल्याला बरंच काही मिळावं ही अपेक्षा किती चुकीची आहे हे देखील मला आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा. नवरा बायकोच्या संसारामध्ये कुठे थांबलं पाहिजे हे ज्याला कळतं त्यांचाच संसार सुखाचा होतो. भेटणार आहोत आपण नवीन क्राईम स्टोरी.